दिवस घोडबंदर संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. मिलिंद पाटील आणि मिलिंद भगत दोघे आहेत, कॅप्टन देखील आहे. मात्र जी जोडी आहे ना दैसर संघाची, ही स्टार खेळाडू आहेत, मिलिंद पाटील आणि नंदकुमार पाटील. जितेंद्र टायमर सुरू आहे, लक्षात घ्या. कॅप्टन 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 ओव्हर संपन्न झाले पाहिजे, नाहीतर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणण्याचं काम आयोजक करतील. पहिला गोलंदाज प्रभाकर. पहिला सामोरं जातील मिलिंद पाटील, नॉन स्ट्राईकला नंदू पाटील. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. चेंडू आडला तर सर्कलच्या आतमध्ये धडपडतोय, पडतोय, मात्र आम्हाला काही धाव वाचवायचे आहेत. एकच धाव. चार ऑफ द फाउंडेशन सुरुवात झालेली आहे दैसर संघाची 1 धावेने. नक्कीच कांचन तिथे होता आणि कांचनने स्वतः आपली बॉडी त्या चेंडू टाकून दिली, पडला, मात्र काही धावा त्याने वाचवल्या. नंदू पाटील स्ट्राईकवर येतोय. टेनिस जगतातील आणि लेझरच्या या अनुभवाचा जोरावरती हा बॅटर, आपलं नाव, ओके ओके ओके, तुम्हाला फक्त चांगली बॅटिंग करून दाखवायची आहे आपल्या या सामन्यामध्ये आपल्या संघाला. नंदू पाटील आणि मिलिंद पाटील, जशी तुम्ही मोरवा संघामध्ये बॅटिंग केली होती मोरवा स्पर्धेमध्ये, तशी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आर के क्रीडा मंडळ तुम्हाला आठवण करून देतो. चेंडू जातोय, इन्साइड लागतोय, आणखीन पहिला चेंडू समोर गेल्यानंतर परतावं लागतं नंदू पाटील यांना. अगदी अगदी शून्यावरती बाद. बाद झाल्यानंतर थोडे नाराज व्यक्त करतात. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद भगत आणि मिलिंद पाटील. नक्कीच तुम्हाला आठवण करून देतो, पांजू स्पर्धेमध्ये 96 धावा केल्या होत्या दैसर संघाने आणि त्या 97 धावा केल्या होत्या कोळशी संघाने. हे देखील विसरता कामा नाही. मात्र तशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. जो फॉर्म हा नक्कीच दैसर संघाचा देखील आहे, तशीच तुम्हाला कामगिरी, तशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल या स्पर्धेमध्ये देखील. मनीष देखील आहेत, सी आहेत, मायकल देखील आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय नगरसेवक साहेब प्रेमनाथजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. समाजसेवक होते, मात्र आज नगरसेवक झाले, हे आमच्या आगरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रेमनाथजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आणि नवघर ग्रामस्थांच्या वतीने आणि नवघर मास्टरच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्यासोबत सन्माननीय भरत पाटील साहेब, वासुदेव पाटील साहेब देखील आलेले. त्यांचं देखील सर्वांचं, सर्व ज्येष्ठ नागरिकांचं, जे सर्व भालचंद्र पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे.
आणि नक्कीच मंचावर उपस्थित प्रेमनाथजी पाटील नगरसेवक त्यांचं देखील स्वागत आहे. साहेब तुमचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. आपलं आगरी समाजाचं नाव नक्कीच या पालिकेत नगरसेवक म्हणून नेमणूक झालेली आहे आणि नक्कीच भरत पाटील देखील समोर आहेत. सुरेख फटका मात्र जबरदस्त फटका निघतोय. हा फटका जातोय सीमर से बाहेर. वन्स बाउंड सीमर. 4 धाव मिळतील. ओवर दोन मूल बाकी. नक्कीच सन्मान करणे ओढतो कॅमेरामॅन. सन्माननीय नगरसेवक साहेब प्रेमनाथजी पाटील. नक्कीच नुकत्याच महापालिकेच्या निवडणूक झाल्या आणि त्या निवडणूकमुळे आपल्या तमाम सर्व मतदार नागरिकांनी चांगलं बहुमताने निवडून दिल्याबद्दल तर सर्वांचं देखील प्रेमनाथ पाटील साहेबांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आपण बोलूया सन्मानाकडे. नवघर संघाच्या वतीने, नवघर गावाच्या वतीने आणि आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या वतीने, आपल्या आगरी समाजाच्या वतीने आपले आगरी नगरसेवक म्हणून त्यांचा बहुमान त्यांनी मिळवल्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्यांना पुढील 5 वर्षासाठी जनतेची चांगली सेवा आणि विविध आपली कामं आहेत आपल्या समाजात देखील ती देखील त्यांच्याकडून व्हावी ही देखील शुभेच्छा असतील. सन्माननीय नगरसेवक प्रेमनाथजी पाटील. सुरेख चेंडू अगदी दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग होताना दिसतोय. काही धाव वाचवतो कॅप्टन आहेत टीम जितेंद्र संघाचा. आणि सर्व समस्त आपल्या गावातील सर्व नागरिकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या 8. गडीबाद एक चांगली धावसंख्या दिसते. मात्र चौकार आल्यानंतर धावसंख्या चांगली दिसते दहिसर संघाची. आणि 8 धावा करत असताना एक गडी बाद होतोय. एक विशेष सन्मान नवघर संघाच्या वतीने, नवघर गावाच्या वतीने आणि विनंती करतो बालचंद्र पाटील आपला हा मान स्वीकारायचा. आपण नवघर संघाच्या वतीने माहिती शाळ पुष्पगुच्छ देऊन हा मान सन्मान दिला जातोय. आपल्या या स्पर्धेमध्ये आपण भेट दिल्याबद्दल सर्वांचं देखील साहेबांचं देखील धन्यवाद. आणखीन एक सत्कार वासुदेव पाटील साहेब राहणाऱ्या पाहुणे देखील येणार आहेत त्यांचा देखील मान सन्मान झाला पाहिजे. आणखीन भरत पाटील एक अष्टपैलू खेळाडू, गोरदेव गावातील समाजसेवक आणि आस्पिड स्पोर्ट्सचे मालक, त्यांचा देखील आम्ही सत्कार करतोय. आमच्या स्पर्धेनिमित्ताने भेट दिल्याबद्दल धन्यवाद भरत पाटील साहेब. आणि मिलिंद पाटील धाव बाद. नक्कीच उपस्थित मंचावर नगरसेवक साहेब प्रेमनाथजी पाटील देखील चांगले बॅट्समन आहेत, एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत.
नक्कीच मी उल्लेख केला. नक्कीच आगरी नगरसेवक मी काय म्हणलं, पहिल्या एकेकाली आपल्या महापालिकेत आगरी नगरसेवक भरपूर होते, मात्र ही संख्या थोडी कमी कमी होत चाललेली आहे. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या आगरी समाजाने. याचं कारण आपणच आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, गोलंदाज येतोय हितेंद्र. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 8 होती, गडी बाद एक. मात्र येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये हितेंद्र काय करतोय? वेगान गोलंदाजा, टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे, अपील करण्याचं काम केलं होतं. मात्र नक्की तिथे काय घडतं काय बिघडतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मुर्दा गावात देखील आगरी कोली युवा चषक देखील सुरू आहे. त्या ओम ब्राह्मणदेव मैदान मुर्दा खाडी आयोजक मुर्दा गाव मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने आगरी युवा चषकचं आयोजन केलेलं आहे. तिथे देखील स्पर्धा सुरू आहे आणि तिथे सर्व संघांना देखील आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, पडल्यानंतर जास्तीत जास्त वेग चेंडूला भेटतोय आणि नक्कीच प्लेसमेंटच्या हिशोबाने खेळत आहेत. मात्र आत्ता धावांची गरज आहे दहिसर संघाला. कमीत कमी 40च्या वरती धावसंख्या जर येतील तर नक्कीच या सामन्यामध्ये तुमची पकड मजबूत राहील. सुरेख फटका, सुरेख नक्कीच किती धावांचा फटका असेल. चेंडू अडवतोय, एकच धाव घेतली जाईल. तिथे मुकादम आहेत. एक दोन दोन धावा सुरू आहेत, मात्र मोठे फटके अजून आले नाही आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मान सन्मान चेंडूला देतो, अलकाचा प्लेसमेंट करतोय. चेंडू उचलेपर्यंत बघायचं कोण हारतं कोण जिंकतं. इथे चेंडू सापडत नाहीये. कदाचित किंचित हा चेंडू सापडला असता तर नक्कीच डेंजर झोनमध्ये होते बॅटर. मात्र सतत संपलेलं दुसरं धाव संख्या 7 ओव्हरमध्ये 7 धाव आलेल्या आहेत आणि एक गडी देखील बाद करण्याचं काम करतोय. धाव संख्या झालेली ती 15, गडी बाद 2. दुसरा सामना सुरू आहे आणि 2 ओव्हर संपन्न झालेले आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. बघा हिसाब आलेला 2-2-2. नक्कीच सन्माननीय आदरणीय आणि टेनिस जगतातील एक नामांकित व्यक्तिमत्व जयेंद्र ठाकूर साहेब यांनी देखील विनंती करतो, प्लीज मंचावर या साहेब. नाही प्लीज मंचावर या, आपली स्पर्धा आहे. लेकिन आयोजक तुम्हाला देखील विनंती करतात आणि कुंजन ठाकूर यांनी देखील मंचावर यायचं प्लीज. आणि देखील आपण ट्रॉफ्या बघतोय त्यांच्या देखील त्यांच्या वतीने देखील सहकार्य आलेलं आहे. धन्यवाद ठाकूर साहेब आणायला. आणि त्यांची त्यांची मुंबईला जास्त ओळख आहे आणि त्यांच्या ओळखीवरती या सुंदर ट्रॉफ्या अगदी स्वस्तामध्ये. कॅप्टन जितू पाटील. दुसरा सामना सुरू आहे, तिसरी ओव्हर सुरू आहे. वेगवान चेंडू होता मात्र दिशान लाईन भरकटतोय. वाईट सेशनला पंचांचा येतोय. चेंडू टाकला होता जुचंद्र गावामध्ये, चेंडू पडला मालजीपाडा गावामध्ये. बॅटर स्ट्राईक वरती मिलिंद भगत कॅप्टन आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. चेंडू हवेमध्ये आणि हा फटका सक्सेसफुल ठरतोय. मिळतील 6 धावा. मिलिंदच्या बॅटमधून येतोय हा दमदार बहारदार सुंदर वंडरफुल षटकार. मिळतील 6 धावा. नक्कीच दिभा पाटीलचं आठवण करून दिली या गाण्यामार्फत.
सुरेख चेंडू तितका सुरेख खेळून काढलेला, अगदी गॅपमध्ये फटका शोधला, मिसफिल्ड होताना दिसते आणि या फटक्यावरती 2 धावा आणि या 2 धावांनी दैसर संघ जातोय 24 या धावेवरती. चोवीस धावा आणि 24 धावा करत असताना 2 गडी बाद झालेले आहेत, मिलिंद पाटील आणि नंदू पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये त्या चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, चेंडू निघून जातो. एस्ट्रिक्सच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. चर्चा सुरू आहे, मात्र येणारे काही चेंडू आपल्याला समोर जाऊन जास्तीत जास्त धाव बनवायचे आहेत. गावदेवी दैसर वर्सेस जीवचंद्र. वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त धाव मिळते दैसर संघाला. प्लीज टायमर सुरू आहे, वेळेचं बंधन आहे सर्वांना. आज आपल्या मेगा फायनल खेळायचा पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू खाली राहतोय आणि आज चेंडू येतोय डॉट. धावा देखील सुरू आहे, चेंडू देखील डॉट सुरू आहेत. धावांचा सिलसिला सुरू आहे, विकेटचा सिलसिला सुरू आहे. मोठे फटक्यांची गरज आहे. धाव संख्या झालेली ती 25 धावा. अगदी समोर खेळतात स्ट्रेट, दोघांच्या मध्ये चेंडू बघतोय आणि चेंडू आडला जातोय. सुनील मुकादम तिथे आहेत, एकच धाव समाधान. धाव संख्या 26. स्ट्राईक वरती यतीन पाटील उर्फ मायकल. शेवटचा चेंडू असेल. चेंडू उंचच उंच लांबच लांब येतोय मायकलच्या बॅट मधून. हा येतो षटकार, मिळतील 6 धावा. आतापर्यंत 17 धावा खर्च करतोय. या ओव्हर मध्ये जितू कॅप्टन. एक षटकार, 2 षटकार लागतात आणि 2 चेंडू डॉट, 2चा फटका, 1 सिंगल. अशा प्रकारे 17 धावांचा मार बसतोय आणि या 17 धावांनी संघ पोहोचतोय 32 धावेवरती. गावदेवी दैसर वर्सेस जीवचंद्र हा सामना सुरू आहे आणि तिसरा सामना आयोजक, प्रायोजक, यजमान, बादशाह मैदानाचे खेळाडू, नवगर गावाचे ग्रामस्थ, नवगर संघ. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो, त्यांचे अपोजिट संघ एक्सर बी. सन्माननीय किसन सदानंद पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू उंच उंच लांबच लांब, आणखीन एक षटकार, मिलिंदच्या पॅड मधून दुसरा षटकार. मिलिंद भगत आणि मायकल हे दोन्ही बॅटर सेफ बॅटर आहेत आणि ही जोडी टिकली या सामन्यामध्ये. कांचनला मार बसतो. पहिला चेंडू षटकार येतो मिलिंद यांच्या बॅट मधून. चेंडू अगदी बॅटच्या वरच्या एजला लागतोय. सुनील मुकादम चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईक होती. दोन्ही बॅटर सेफ बॅटर आहेत, चांगले बॅटर आहेत. दोघे बॅटर 2-2 षटकार मारून खेळत आहेत आपल्या संघासाठी आणि 1 धावेने संघ पुढे सरकतोय 39 धावावरती. किती धावावर थांबेल? अजून भरपूर चेंडू शिल्लक आहे. चेंडू शॉर्ट चेंडू होता, कार्पेट ड्राय खेळतोय. चेंडू उचलेपर्यंत, कांचन चेंडू उचलेपर्यंत 1 धाव आणि थोडीशी मिसफिल्ड, 2 धावा. धाव संख्या झालेली 41. मात्र अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4थं शतक मार्गस्थ असताना मात्र 60च्या पलीकडे धावसंख्या जाईल कुंदन, असं मला वाटतं. ही जी बॅटिंग सुरू आहे ना दोघांची, तर 60-65 धावा बनवतील.
कुठला संघ आज पोहोचतोय सेमीफायनल आणि फायनलमध्ये? अगदी सुंदर फटका खेळतोय, मात्र हा फटका चांगला प्रयत्न आणि जबरदस्त प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय आणि काही धावा वाचवले आहेत, मात्र 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. असं वाटलं होतं हा षटकार झाला की काय. जबरदस्त प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश येतोय. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. पुन्हा मात्र हा फटका त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मात्र हा फटका जातोय सीमारेषे बाहेर. मिळतील 6 धावा. $49 धावावरती संघ पोहोचतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराने गावदेवी जसं संघ पोहोचतोय 55 धावावरती. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. आणखीन एक विशेष सन्मान आपल्या गावातील समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व किसन सदानंद पाटील यांचा देखील विशेष सन्मान नवघर संघाच्या वतीने नवघर गावाच्या वतीने आपल्या समाजाच्या वतीने. कॅमेरामॅन आमच्या स्पर्धेला आल्याबद्दल तुमचे देखील आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतोय. माहिती शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला मान सन्मान केला जातं इथं. नक्कीच कालपासून आतापर्यंत भरपूर ग्रामस्थांनी भरपूर समाजसेवकांनी आमच्या स्पर्धेला सदस्य भेट दिल्याबद्दल सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणखी संध्याकाळपर्यंत प्रमुख पाहुणे भरपूर येणारच आहेत. वेलकम एक्सर बी वेलकम. कांचन धावसंख्या 55 झालेली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये 23 धावा. आणि ह्या ओव्हरमध्ये किती धावा करतील? चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक जितू आहे, कॅप्टन आहे आणि सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. आणखीन एक गडी बाद दैसर गावदेवी संघाचा मिलिंद भगत. सन्माननीय जयंतजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीने केला जातोय. मी टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू मिस्टर जयंत ठाकूर यांना विनंती करतो की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि तुमचे सुपुत्र जे आहेत जयेंद्र भाऊ त्यांना देखील वर बोलवा. कुंदन ठाकूर या आपण देखील वर या. कुंजन ठाकूर. नक्कीच सुस्वागतम जयेंद्र ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं इथे आणि कृपा करून मंचावर बसायचं आहे. आपली स्पर्धा आहे. ज्येष्ठ खेळाडू आणि टेनिस जगतात एक नामांकित व्यक्तिमत्व जयेंद्र ठाकूर साहेब गावदेवी दैसर संघाचे एक खेळाडू आहेत. त्यांच्या संघाबरोबर त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो. चांगलं कव्हर ड्राय खेळतात, कार्पेट ड्राय खेळतात. फटका चांगला आहे, मात्र किती धावांचा एकच धाव घेतली तर स्ट्राईकवरती पुन्हा एकदा मायकल. एक धावाने धाव संख्या झालेली ती 56 धावा. काही चेंडू शिल्लक आहेत, मात्र या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी सुरू आहे, बॅटिंग सुरू आहे, चौकार षटकार सुरू आहेत. अपील करता अगदी अगदी लेग बी फोरचं साइन LBW बाद. मायकलला परतावा लागेल, चेंडू खाली राहतोय. कमॉन डीजे.
12 चेंडू 21 धावा. मनीष जातो नवीन. यतीन पाटील जबरदस्त. मिलिंद भगत चांगली बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष. आणि नक्कीच सी आहेत ते. नंतर कॅल्क्युलेशन खेळावं लागेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू स्लो चेंडू टाकला होता मात्र बीट केलं आणि चेंडू देखील थांबायचे. 2 धावा आहेत लगेच. चेंडू आता डी झोनमध्ये. मात्र एसटीच्या मागे उभे असलेले एस टी रक्षक आणि चेंडू सापडत नाही आहे. मात्र जी सुरुवात झाली होती चांगली. मात्र चांगली सुरुवात पुन्हा एकदा कमबॅक करतोय कांचन आपल्या संघासाठी. कमीत कमी धावा आतापर्यंत 2 गडी बाद 4 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत त्याने. हा चेंडू देखील डॉट चेंडू होता. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे ती 58 धावा झालेल्या आहेत. मी मगाशी उल्लेख केला 60च्या पलीकडे धावसंख्या गावदेवी दहसर संघ नेईल बनवेल. 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक होती. पुन्हा एकदा मनीष सी ए. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू सुटतोय. हा चेंडू डॉट चेंडू होता. चेंडू होता डी झोन मध्ये. बायच्या रूपाने आणखीन 2 धावा. धावसंख्या 60. शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 चेंडू डॉट टाकले होते मात्र चुकी कोणाची आहे? एसटीच्या मागे उभे असलेले एसटी रक्षक. शेवटचा चेंडू. धावसंख्या 60. गावदेवी दहिसर वर्सेस जुचंद्र सामना सुरू आहे. दुसरा सामना सुरू आहे. चेंडू हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज. चेंडू खाली. गडी बाद. मनीष पाटील. मनीष भोई. प्लीज टॉस साठी पुढे यायचं. एक्सर बी संघ आले. काय खेळाडू आलेले आहेत. प्लीज एक्सर बी टॉस साठी पुढे यायचं आहे. हाफ इनिंग झालेली आहे. नक्कीच कमबॅक करतोय कांचन. 5 धावा देऊन 3 गडी बाद करतोय. कमबॅक केलं होतं कांचनाने. चांगली गोलंदाजी केली आणि 2 ज्या धावा गेल्या ना 22च्या 4 त्या देखील डॉट चेंडू आले होते कांचनाच्या गोलंदाजीवरती. मात्र सुंदर गोलंदाजी. वेलकम टू मल्लास फूड। अभी अपना 26 जनवरी आने वाली है। लास्ट टाइम जैसा फिर से अपना ऑफर चालू होने वाला है 20 जनवरी से लेकर 26 जनवरी से। ये अपना डबल बेड का बैट आपको सिर्फ मिलेगा 1999 में। जिस किसी को भी माल चाहिए पूरा स्टॉक भरा हुआ है, आप देख सकते हो पूरा स्टॉक भर के रखा हुआ है। जिस किसी को भी डबल बेड का बैट चाहिए तो आप डायरेक्टली दुकान पे अपनी शॉप पे आ सकते हो, आपको जैसा चाहिए वैसा बना के मिल जाएगा। और जो कोई लाइक और शेयर और कमेंट में ग्लोव्स लिखिएगा तो उसके लिए हम लोग स्पेशली उनको गिफ्ट में ग्लोव्स दे देंगे। और जिस किसी को भी चाहिए तो आप डायरेक्टली मल्ला स्पोर्ट में आ सकते हो। नीचे कॉन्टेक्ट नंबर दिया हुआ है, आपका बैट आप बुक कर सकते हो। ऑनलाइन भी अवेलेबल रहेगा ये। थैंक यू। आपला संघ, घरचा संघ, आपला हक्काचा संघ नवघर मास्टर्स वर्सेस एक्सर बी त्यांच्या अपोजिट खेळणार आहे. नक्की दुसरा सामना सुरू आहे. जुचंद्र वर्सेस गावदेवी दहिसर आणि 60 धावा बनवून 61 धावांचं आव्हान जुचंद्र संघासमोर ठेवलेलं आहे. गावदेवी दहिसर संघाने कालचा दिवस भाईंदर संघाने 79 धावा बनवल्या होत्या, त्यामध्ये 68 धावा. प्लीज टॉस करून घ्यायचं आहे. नक्कीच टॉससाठी आमंत्रण करूया नवघर संघाला आणि एक्सर बी संघाला. आपण
ऐकूया येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 61 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि भरत राऊत यांना डीजे मार्फत डीजे भाया आणि नक्कीच त्यांच्या मार्फत देखील आपण आगरी कोळी गाणे ऐकतोय आणि जी गाणी लावतोय कधी कधी आम्ही ऐकली देखील नाही आहेत अशी देखील गाणी लावतो तो लेकिन आनंद घेतो आपण स्पर्धेनिमित्ताने मारायचं आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये बघतो आपण एक्सरबीचे कॅप्टन रणजित मात्रे आणि एका बाजूला नवगड कॅप्टन कोण टॉस जिंकतोय याला महत्वाचं आहे मात्र सामना कोण जिंकतोय हे महत्वाचं असेल तुम्ही बॅटिंग जर केली तर नक्कीच सामन्यामध्ये तुमची चांगली पकड मजबूत राहील नक्कीच कॅप्टन देखील सत्कार केला जातो भरत पाटील तिथे आहेत एका ज्येष्ठ खेळाडू आहेत आश्मी स्पोर्ट्सचे मालक भरत पाटील साठ धाव बनवल्या दैसर संघाने आणि नक्कीच 61 धावांचं आव्हान घेऊन उतरलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये राम आणि निलेश मात्रे नक्कीच आपण बॅट बघतोय जय मल्हार स्पोर्ट्सची आणि त्या बॅटचा मानकरी कुठला खेळाडू ठरेल ही बॅट दिलेली आहे जय मल्हार स्पोर्ट्सचे ओनर सुंदर बॅट आहे जय मल्हार स्पोर्ट्सची आणि ही बॅट नवगड स्पर्धेला आलेली आहे जो ठरेल सर्व गुण संपन्न खेळाडू मॅन ऑफ द सिरीज सुरेख बॅट आहे सुंदर बॅट आहे बॅलन्स देखील चांगला बॅटला आहे सामन्याला सुरुवात 61 धावांचं आव्हान 60 धाव बनवल्या दैसर संघाने आणि 61 धावांचं आव्हान नक्कीच सन्माननीय आदरणीय आपल्या नवगड गावातील ग्रामस्थ गोरजे गावातील ग्रामस्थ हेमंत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आमच्या स्पर्धेसाठी खूप खूप सारं हार्दिक स्वागत करतो आम्ही स्वागत आहे साहेबांचं पहिला चेंडू धडपडतोय पडतोय आणि नक्कीच काही धावा त्याने वाचवलेल्या आहेत मग देखील तसंच झालं होतं कांचन देखील पडला होता पहिल्या चेंडूवरती मनीष चेंडू अडवतोय गोलंदाज आहेत राजेश पाटील आहेत चेंडू ऑनशॉटला खेळतात बघायचं सुंदर फिल्डिंग मात्र एक धाव कंप्लीट दोन्ही बॅटर एक धाव खेळत आहेत 61 धावांचा तुम्हाला पाठलाग सुरू आहे आणि या धावा तुम्हाला 30 चेंडूमध्ये बनवायच्यात 5 ओव्हरमध्ये मात्र 4 ओव्हर 20 मिनिटात संपल्या पाहिजे आज देखील आपल्याला अंतिम सामना मेगा फायनल खेळवायचा आहे
चेंडू हवेमध्ये आहे, मात्र भरपूर चेंडू लांबच लांब जातोय आणि अगदी सीमारेषे जवळच हा झेल घेतला जातोय हर्षद. हा झेल घेतोय, पहिल्या ते गडी बांधवतोय, कमी वेळामध्ये कमी चेंडूमध्ये हा रामला परतावं लागेल. चांगला चांगला प्रयत्न होता, चांगला चेंडू बॅटमध्ये आला देखील होता, मात्र गडी बाद. कमॉन डीजे. स्वागतला मी ते आगमन झालेलं आहे पेनकरपाडा संघाचं. शशिकांत वर्तक आणि संपूर्ण वर्तक आळीचं देखील आम्ही स्वागत करतो इथे या स्पर्धेमध्ये. आपला चौथा सामना जरी असला मात्र त्यांची उपस्थिती बघा किती अगोदर आलेले आहेत ते. मात्र मैदानाचा अभ्यास घेत आहेत, आढावा घेत आहेत, कुठल्या चेंडू कुठल्या दिशेने जातोय, चेंडू कुठे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय हे आलेत बघण्यासाठी. आणि त्यांना देखील शुभेच्छा असतील. त्यांचे अपोजिट संघ देखील आहे, कोलचेस संघ आहे. सुनील मुकादम एक मोठा बॅटर आहे. आता त्यांना बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये चांगली स्फोटक फलंदाजी करावी लागेल. सुनील मुकादमच्या नावावरती कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा ची नोंद आहे. अक्षरशः स्लो चेंडू हाताळला, लेग ब्रेक चेंडू होता, मात्र हा चेंडू लेफ्ट केला, सोडून दिला. चेंडूची वाट बघितली म्हणजे चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. जागड खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू डॉट चेंडू येतोय. चपल गोलंदाज. पुन्हा एकदा फटका जातोय, चेंडू आता फाईन लेग परिसरामध्ये चेंडू जातोय. 2 धावा मिळतील, थांबायचं लगेच. चेंडू जातो डी झोन मध्ये. लक्षात घ्या, मैदानाचा आढावा पंचांना विचारून घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कुठे डिक्लेअर आहे, कुठे नाही आहे, कुठे चौकार षटकार, कुठे सीमारेषा आहे हे देखील विचारायचं आहे. दुसरा सामना सुरू आहे, 61 धावांचा पाठलाग सुरू आहे. जुचंद्र वर्सेस गावदेवी दहीसर. तिसरा सामना टॉस झालेला आहे. एक्सर बी संघ टॉस जिंकलेला आहे आणि त्यांच्या अपोजिट यजमान आयोजक प्रायोजक नवगड संघ आहे. चेंडू फटका हवेमध्ये, अगदी चेंडू दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग करतोय. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी नंदू पाटील यांच्या माध्यमातून. 2 धावांचा फटका, मात्र सतत संपलेलं पहिलं धावसंख्या धाव फलकावरती 6. गडीबाद 1. 61 धावांचा पाठलाग सुरू आहे. मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता तुम्हाला फटकेबाजी करावी, आपल्या बॅटचं जे ब्लेड आहे ओपन करावं लागेल. मगाशी सांगायला विसरलो तुम्हाला मी, दी समोर केबलची वायर जी आलेली आमच्या उजव्या बाजूला, त्या केबलच्या वायरला चेंडू लागला तर झेल नाही आहे, लक्षात घ्या. थँक्यू हेमू. थोडंसं आमचे स्कोर थोडेसे बिझी होते, त्या कारणास्तव आम्ही स्कोरिंगसाठी बसलो होतो. धावा 6 झालेत. बघा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक निलेश म्हात्रे एक नामवंत बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. रामकिनी देखील त्याच्या समित होते. एक चांगली स्टार्ट अपेक्षित होती, कारण जवळपास एक मोठं टार्गेट 61 धावांचं टार्गेट हे दुचंद्र टीमजवळ आहे. सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आणि स्वागत हे या ठिकाणी केलं जात आहे नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं.
पण जो रिक्वायर्ड रन रेट एक अंदाज वर्तवायचा गेला तर 12.20 12.20 हा रिक्वायर्ड रन रेट तुमच्या समोर आहे मित्रांनो. क्रॉसबाय स्ट्रोक खेळायचा होता, अगदी गुडघ्याला त्या खेळपट्टीवर मी म्हणेन वाकवलं होतं. आडव्या बॅटचा पट्टा यूज केला होता, खास करून तो फेवरेट स्ट्रोक आहे निलेश म्हात्रे यांचा. जुचंद्र म्हटलं मित्रांनो तर अनेक नामवंत खेळाडू या टीममध्ये आहेत, मात्र ते खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर ते क्लिक का होत नाहीये हा प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये आहे. भरपूर असे नामवंत खेळाडू आहेत जुचंद्र टीममध्ये, कारण त्यांचा खेळ अगदी मी डोळ्याने जवळून पाहिला आहे. एक जर साईट म्हणायची गेली तर मी 23 संघांमध्ये जर चांगली साईट जो टेनिस क्रिकेटचा खेळ मी डोळ्याने पाहिला या खेळाडूंचा, मी म्हणजे जुचंद्र संघ नंबर 1 संघ आहे. जे खेळाडू त्यांच्याजवळ आहेत, ज्या खेळाडूंचा मी परफॉर्मन्स आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये पाहिला आहे, आता जे खेळाडू क्लिक होत नाही आहेत इतकंच म्हणणार. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, फिल्डर तिकडे कोणताही नाही आहे, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या मागे चेंडू लँड झालाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. मात्र याच मैदानावर मित्रांनो जुचंद्र टीमचा एक नामवंत खेळाडू प्रफुल्ल पाटील यांच्या नावावर एक अर्धशतक आहे, जे ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमच्या अगेन्स्ट त्याने ते अर्धशतक झळकावलं होतं. 19 चेंडूमध्ये त्या 50 धावा. प्रफुल्ल पाटील आज प्रफुल्ल नाही आहेत कारण शनिवारी त्यांना सुट्टी असते, रविवारी बिझी असते, पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं पश्चिम रेल्वेचा बोलबाला राहिला आहे, कारण एका साईड राजेश पाटीलनं चांगलं षटक हाताळलंय जे पश्चिम रेल्वेचा सांस्कृतिक विभाग सांभाळत आहेत. बघा एक सुनील मुकादम हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. सुनील आहे, त्यानंतर म्हणायचं गेलं निलेश म्हात्रे ज्याच्या नावावर सर्वाधिक षटकार आपण म्हणू शकतो टेनिस क्रिकेटमध्ये, म्हणजे पाहिलेच याची देही याची डोळा मी निलेश म्हात्रेंचा खेळ पाहिलाय. जुचंद्र कलावंतांचा गाव, रांगोळीचं माहेर घर म्हणून या गावाकडे पाहिलं जातं मित्रांनो. हो यावेळेस देखील पुढच्या पायाला स्लाइड देऊन अगदी गुडलेनवरून त्या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता निलेशांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो मिस्टर नितीन पाटील. आणि जुचंद्र म्हणतात आई चंडिका मातेचं गाव, कुलस्वामिनी आदिशक्ती आई चंडिका मातेचे सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आहे जुचंद्र गावामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळायचा होता, बॅटला ब्रश करून चेंडू मात्र जवळपास थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू अजूनही मिळत नाहीये, एकदा मिळणार. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 13. आणि जुचंद्र गावचा सितारा टेनिस क्रिकेट जगतातील म्हणजे रवी पाटील, रवी दादांना विसरता कामा नाहीये. आणि कदाचित काही दिवसात मी म्हणेल तुम्हाला एक सगळ्यात मोठी स्पर्धा जुचंद्र परिसरामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. रविदादांच्या नावाची स्पर्धा असेल ती. धाबा झाले ते 13. ओह डेड ऑन स्पॉटचा बॉल होता, अगदी खोलवर टप्प्याला चेंडू टाकला गेला होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह केले गेले, एक धाव ते मिळणार. एके दुःखी से कुछ होने वाला नाहीये. जो प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके खेळण्याचा निलेश म्हात्रे यांचा प्रयत्न योग्य आहे, मात्र चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळावं लागेल तर तुम्ही या ठिकाणी सक्सेस होऊ शकाल. धावा झाल्यात त्या तब्बल 14. 2 षटकांचा खेळ संपलाय, आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच तब्बल 47. 18 चेंडू 47. टार्गेट हे जे आहे ते थोडंसं कडवं आहे लक्षात ठेवा, मात्र अशक्य नाहीये इतकंच म्हणणार. इतकं आवर्जून म्हणू शकेल या ठिकाणी बघा काही मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलेत. बघा दहिसरची जी स्पर्धा होती त्या दहिसरच्या स्पर्धेमध्ये तब्बल 5 वर्षाने नवघर संघ अंतिम फेरी खेळला होता. त्याचप्रमाणे काहीकांची अशी इच्छा आहे की नवघरची स्पर्धा आहे दहिसर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचायला हवा, असे काहीकांची इच्छा आहे. फक्त तरी इच्छा नक्कीच ते व्यक्त करू शकतात. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं मित्रांनो. काल आपण बरेचसे सामन्याचे पाहिले, काल आपण 78 धावा या मैदानावर पाहिले, आज तितकं मोठं टोटल पाहायला मिळत नाही, मात्र 61 आल्यात. जुचंद्र टीम एक मोठं टार्गेट चेस करते इतकंच म्हणणार. पडाव लंबा आहे, लंबी रेस आहे. अरे मी इतकंच म्हणणार की या रेसला तुम्हाला जर पार करायचं असेल तर थकायचं नाही आहे, लढायचं आहे. खास करून बाळासाहेब ठाकरेंचा तो शब्द आठवा, रडायचं नाही आहे लढायचं आहे. तर इथे लढायचं आहे जुचंद्र टीमला इतकंच म्हणणार.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची स्पर्धा येत्या आपल्याला शनिवार रविवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे मालवणीच्या त्या मैदानावर. बाळासाहेबांच्या स्मृतीनिमित्ताने ते स्पर्धेचं आयोजन असतं. ऑन साईडला फटका तर अतिशय देखणा आणि ते मात्र चेंडू प्रयत्न चांगला केला होता, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय बऱ्याच वेळानंतर धमाल षटकार. या ठिकाणी आगमन झाले आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अयोध्या दौरा करून थेट ते नवघरच्या मैदानावर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. धावा झाल्यात त्या तब्बल 20 धावा. फटकेबाजी व्हायला हवी आणि फटकेबाजी अगदी योग्य वेळेवर व्हायला हवी आणि ती वेळ जर निघून गेली तर मात्र त्या फटक्यांचा काही उपयोग या ठिकाणी होणार नाहीये. आणि नक्कीच अगदी योग्य वेळेवर. नेहमीच म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेस 5 षटकांचा सामना असतो त्यावेळेस नंबर 3चं षटक ज्याला बॅकबोन म्हटलं जातं क्रिकेटचं, आणि यावेळेस नक्कीच या नंबर 3च्या षटकामध्ये यावेळेस आक्रमक फटका या ठिकाणी पाहिला आहे. कारण तब्बल जर विचार केला आपण, ज्यावेळेस जुचंद्र संघ गोलंदाजी करत होता, दैसर संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता, त्यावेळेस 3रं षटक क्रमांक 3चं षटक जे जिथून हाताळलं होतं ते तब्बल 17 धावेचं षटक आपण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे जे 17 धावेचं षटक, त्यानंतर आपण पाहिलं 4थं षटक कपिल मुकादम यांचं 23 धावेचं. अशी 2 मोठी षटकं शोधावी लागतील जुचंद्र टीमला. गोलंदाज तयार. चर्चा सुरू झाली. एक षटकार आल्यानंतर त्या ठिकाणी चर्चेचा विषय बनलाय. मायकलच्या अगेन्स्ट ठोकलेला तो षटकार. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल आहे. बॅकफुटला थोडंस गेले होते. हिट करण्याचा प्रयत्न होता राजेश पाटील यांचा. सिंगल इथे मिळणार. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 21. जुचंद्र गावामध्ये अनेक मी म्हणेन नामवंत कलावंत आहेत. लक्षात ठेवा, ज्यांना फक्त जुचंद्र गावाचं नाव फक्त तालुक्यापर्यंत ठेवलं नाहीये, जिल्ह्यापर्यंत ठेवलं नाही, महाराष्ट्रापर्यंत ठेवलं नाही, भारतापर्यंत ठेवलं नाही, तर भारताच्या बाहेर देखील जुचंद्र गावाचं नाव पोहोचवण्याचं काम केलंय. हो, यावेळेस अगदी सटीक यॉर्कर, दांडी गोल. फलंदाज बाद मिस्टर निलेश म्हात्रे आउट. बुपे दादांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम बुपे दादा. आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन बसायचं. बघा सुरुवात बघा, ज्याप्रमाणे दैसर संघ खेळत होता मैदानाच्या आतमध्ये, सुरुवातीचे 12 चेंडूंचं आपण लक्ष दिलं. प्रभाकरनं पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 8 धावा. हितेंद्रनं दुसरं षटक हाताळलं होतं, 7 धावा. म्हणजे सुरुवातीला नक्कीच दैसर संघाचा स्कोरबोर्ड थोडाफार मंदावला होता. सुरुवातीचे 12 चेंडू फक्त, आणि सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये आल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 15 धावा. त्यानंतर शेवटचे 12 चेंडू म्हणजे नंबर 3 आणि नंबर 4चं षटक, या 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा दैसर संघानं कुठल्या. आणि या कारणास्तव तो स्कोरबोर्ड वाढला गेला. तशाच प्रमाणे ती बॅटिंग करावी लागेल जुचंद्र टीमला. टीम कॅप्टन म्हणू शकतो, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटला आलाय, पुढे आलाय खेळण्यासाठी. आणि एक चांगली इनिंग अपेक्षित असेल संघ नायकाकडून. वेलकम एकनाथ मामा, हार्दिक स्वागत तुझं. शॉर्ट बॉल होता, गुडलेनवरून चेंडू टॉस झाला होता, इतकंच म्हणू शकेल. रायझिंग डिलिव्हरी चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू. वेल डन मायकल. हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक नामवंत खेळाडू मिस्टर CM म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. अगदी पुढे चेंडूला मात्र क्रॉस बॅटने खेळलाय. प्रयत्न चांगला आहे. चेंडू अंगाने अडवलाय. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. थ्रो जातोय स्ट्राईक एंडला. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. ऊर्जा निर्माण करावी लागेल. काही वर्ष नक्कीच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा कार्यभार देखील CM साहेबांना थांबवला होता. एक लेजेंडरी खेळाडू, भरपूर इतिहास त्यांच्या नावावर देखील आहेत. नवघरचे क्रिकेटची सुरुवात, 40+ क्रिकेटची सुरुवात ज्यानं केली, असे लेजेंडरी खेळाडू या व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करतात. त्याच्यामध्ये एक नाव म्हणजे चंद्रकांत दादा पाटील CM, ज्या नावानं आपण ज्यांना ओळखतोय त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम नाना. हार्दिक हार्दिक आपलं स्वागत आहे.
सर्व लेजेंडरी खेळाडू बघा, सर्व लेजेंडरी खेळाडू ज्यांनी 40+ क्रिकेट आणलंय. सन्माननीय भरतदादा पाटील, सन्माननीय वासुदेवदादा पाटील, सन्माननीय भालचंद्रदादा पाटील, जे गोडदेवचे रथी महारथी आहेत. जवळजवळ म्हणायचं गेलं तर गोडदेवची तिकडी आहे. गोडदेवचे ब्रह्मा विष्णू महेश आज आमच्या मुख्य व्यासपीठावर बसले आहेत. त्यानंतर टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक नामवंत खेळाडू ज्यानं मुंबई शहर गाजवलंय, टेनिस क्रिकेट गाजवलंय, ते म्हणजे सन्माननीय जयेंद्र ठाकूर. हे देखील आमच्या मुख्य मंचावर आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आज अक्षरशः मिळण्यानं एक लेजेंडरींचे आपण स्टारकास्ट या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. वेलकम जयेंद्र ठाकूर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया, चर्चा करू नका. बघा 20 मिनिटात 4 षटकं, या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि ते एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. धावा संख्या झाली 23-23. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 38. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष नक्कीच या ठिकाणी कठीण आहे, मात्र अशक्य नाही आहे. प्रयत्न करत राहा मित्रांनो. प्रयत्न केला तर नक्कीच यश देखील तुमच्या पदरात पडेल, यात काही शंका नाही आहे, मात्र प्रयत्न व्हायला हवेत. चला वेळेकडे लक्ष द्या. गोलंदाज तयार. मिस्टर मनीष सी आहेत, चार्टेड अकाउंट. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे, मात्र पॉवरफुल नाही आहे. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा वेगानं पूर्ण केलं. डबलचा कॉलिंग देखील तितकी चांगली नव्हती. हा ना व्यवस्थित झालं नाहीये. एकदा कॉल केला तर धाव पूर्ण करायची आहे. त्यानंतर माघारी परतला जितू. फर्स्टला मिस्टर मुकादम. विकेट डाऊन, आउट. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 24 धावा. फक्त गाण्याचा आवाज कमी केला तरी चालेल, कॉमेंट्रीचा आवाज कमी करू नका, फक्त गाण्यांचा आवाज कमी करा. मॅच ऑन झाले. भले एका साईडला षटकार आलाय, त्यानंतर पडलेली विकेट म्हणजे अगदी तराजूचा जो काटा आहे ना, तो सध्याच्या घडीला अगदी मधोमध येऊन थांबलाय. दहीसर वर्सेस जुचंद्र. टीम कॅप्टन जितू स्ट्राइक अँड न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिस्टर मनोज ज्यांना पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. क्रॉस बॅटर स्टोक आहे, डी झोन. धावा मिळतील 2. वेग वाढवावा लागेल. बघा जुचंद्र संघ ज्यावेळेस घरातून निघाला ना, त्याने हायवेवरून आला नाही. हा संघ लवकर पोहोचण्याचा या संघानं प्रयत्न केला आणि लवकरचा मार्ग एकच आहे, तो म्हणजेच रेल्वे प्रवास. आणि या रेल्वे प्रवासाच्या सोबत आज जुचंद्र संघ या ठिकाणी लवकर पोहोचलाय. त्याप्रमाणे हे जे 61 धावा आहेत ना, 61 धावा, या ठिकाणी तुम्हाला लवकर पोहोचायचं असेल तर तुम्हाला एरिया रूटचा प्रवास करावा लागेल. ज्याप्रमाणे नवघरच्या मैदानावर येताना तुम्ही शॉर्टकट यूज केला, रेल्वे प्रवास केला, जेणेकरून प्रवास अगदी सोपा आणि लवकर झाला, त्याच्याप्रमाणे 61 धावा पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला लवकरचा प्रवास करावा लागेल, म्हणजे एरिया रूटचा तुम्हाला प्रवास करावा लागेल. षटकार, चौकार, हे फटके तुम्हाला या मारावेच लागतील, तर तुम्ही या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकाल. धावा झाले 27. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू आहे. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज, वेळ वाचवा. आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे, आपल्याला देखील ठाऊक आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी आहेत वेळेबद्दल त्या प्लीज थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या गोष्टीवर. चांगला चेंडू आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय मिस्टर समीर, ज्यानं जुचंद्र गावामध्ये जुचंद्र प्रीमियर लीग आणली, असं एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहे. खरोखरच प्रत्येक गावामध्ये एखादी प्रीमियर लीग व्हायला हवी, जेणेकरून आपल्या गावातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होऊ शकेल. त्याचप्रमाणे या मुलाचा खूप चांगला प्रयत्न, पहिलं वर्ष गाजवलं जुचंद्र प्रीमियर लीग ज्यानं गावामध्ये आणली, तो समीर स्ट्राईक एंडवर. धावा झालेत 28.
प्रयत्न करावे लागतील. जे मोठे फटके बघा मायकलच्या बॅटमधून ओव्हरऑल जे आपण धावा पाहिल्या जवळजवळ 24 धावा 9 चेंडूमध्ये मायकलने केल्या. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 ते 4 षटकार. त्याची परतफेड तुम्हाला करावी लागेल. सिंगल मिळतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. थोडासा तोल जातोय नंदू पाटील यांचा. नंदू पाटील एक अप्रतिम खेळाडू आहे मित्रांनो. बघा वेळ असतोय त्यावेळेस 40 प्लेयर्स क्रिकेट खेळत आहेत. त्यानंतर लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. हिंदुजा हॉस्पिटलच्या माध्यमातून ते लेदर क्रिकेट खेळत आहेत आणि खरोखरच अनेक मी म्हणेल आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत त्यांची नक्कीच बातचीत होत असते. नंदू पाटील आणि एक जबरदस्त अशी व्यक्तिरेखा आहे. म्हणजे हिंदुजा हॉस्पिटल्समध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज भासत असेल त्यावेळेस तुम्ही नंदू पाटीलला कॉल करा. ही व्यक्ती अहोरात्री तुमचा कॉल उचलणार आणि जी काही तुम्हाला मदत असेल ती मदत नंदू पाटील नक्कीच करणार. असे व्यक्तिमत्व आहे. फक्त खेळाडूच नाही तर एक चांगला माणूस म्हणून देखील नंदू पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच नक्कीच त्यांची निवड झाली होती ते म्हणजे दहिसर गौरवासाठी. दहिसर गौरव पुरस्कृत आहेत नंदू पाटील आणि अभिमानाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर. डाऊन द लेग आहे. वाईट फॉर अंपायर सिग्नल +2 वाईट +2 धावा मिळते 3 आणि या 3 धावेने धावत संख्येचा आळेक वाढतोय. जवळजवळ धावा झाल्या 33. एक चेंडू अजूनही बाकी आहे. मॅच संपली नाही आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका मॅचमध्ये वापसी. जुचंद्र संघ या मॅचमध्ये वापसी करू शकतोय. मात्र हा फटका या चेंडूवर यायला हवा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आपण आतापर्यंत 40+ क्रिकेट अगदी जवळून अनुभवलंय. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही घडू शकतं 40+ क्रिकेटमध्ये. ते आपण जिंकलो म्हणून आपण म्हणू शकणार नाही आहात. चांगली लाईन, योग्य लाईन आणि लेंथ बॅटरच्या रेंजपासून लांब राहिलं गेलं. डाऊन द ऑफ स्टंप खूप चांगला चेंडू, अंतिम चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावत संख्या फळकावर 34 लागली गेली आहे. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 27 होऊ शकतील. 27 धावा या नवघरच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये होऊ शकतील. प्रयत्न केला तर होऊ शकतील कारण याच मैदानावर मित्रांनो 6 चेंडूमध्ये 35 धावा देखील झाल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 35 धावा या मैदानावर झाल्या आहेत 40+ क्रिकेटमध्ये. त्यामुळे या 6 चेंडूमध्ये 27 धावा होऊ शकतील. ऐकूया सुंदर गीत, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. नितेश किणी टीम कॅप्टन एक्सरबी नितेश किणी. लिस्ट खेळाडू लिस्ट प्लीज पाठवून द्या. सचिन 6 मध्ये बनवायच्या 27 धावा. सचिनकडे चेंडू दिला जातोय. स्ट्राईक एंडला आहेत मिस्टर सुमित म्हणू शकतोय. समीर नाही सुमित आहे तो. सुमित पाटील एक नक्कीच इतिहास लिहिण्यासाठी एक संधी आहे, सुवर्ण संधी. हिरो बनू शकतोय मात्र ती कामगिरी करावी लागेल. तर एका साईडला अशा कंडिशनच्या मॅचेस मी म्हणेन हितेंद्रनं काढले ज्याला आपण प्रेमाने पाठी म्हणतोय. त्यानं अशा प्रकारच्या मॅचेस अनेकदा जिंकून दिलेत. पहिला चेंडू यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाठवून दिलाय. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. मी म्हटलंय 6 मध्ये 27 होतील. 6 मध्ये 27 नक्कीच प्रयत्न केला तर होऊ शकतील. हा प्रयत्नाचा पराकाष्ठ करणारा षटकार. सुरुवात दणक्यात झाली. आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलंय. 27 धावा आम्ही पूर्ण करू शकतोय. पहिल्या चेंडूवर दाखवून दिले खास करून सुमितनं.
मी बनू शकतोय, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे. मॅच आम्ही देखील सोडणार नाही आहोत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार तोपर्यंत आम्ही लढणार. अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी खेळला गेला. टेन्शन वाढलंय, खास करून दहिसरच्या डगआउटमध्ये टेन्शन वाढलंय. जे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत त्यांचं टेन्शन वाढलंय, कारण पहिल्या चेंडूला ज्याप्रमाणे खेळलंय, जवळजवळ आपण जर विचार केला तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने तो चेंडू पाठवून दिला अगदी स्टँडमध्ये. मॅच संपली नाहीये, मॅच सुरू आहे. वेळ वाचवा प्लीज, वेळ जास्त जातोय. दहिसर टीम वारंवार तुम्हाला सूचना करतायत, आयोजक देखील या ठिकाणी, तर वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. पाच चेंडू बाकी आहेत, 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. गोलंदाज त्या ठिकाणी सचिन तयार. स्ट्राईक एंडला समीत. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर वेगाने पूर्ण केलं. थोडंसं फंबल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला नाही. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू फील्ड झाला असता तर कदाचित रनआउटची संधी होती, मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये. धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 18. चेंडू शिल्लक आहेत ते 4. म्हणजे इथे असं आपण म्हणू शकतो की 4 मध्ये 3 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. मॅच विन व्हायची असेल, दहिसर टीमला काय करावं लागेल, सचिनला काय करावं लागेल. 4 चेंडूमध्ये 2 चेंडू हे चांगले टाकायचे आहेत सचिनला, तर मॅचमध्ये नक्कीच पकड निर्माण करू शकेल दहिसर संघ. धावा झाल्यात त्या 42 झालेत. 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावांची गरज. आणि विकेटच्या बेनिफिटवर 18 देखील विन आहेत. फक्त 3 षटकार टोकावे लागतील या ठिकाणी. पण जवळत आहेत. व्हाईटचा इशारा पंचांकडून येतोय. टेन्शन आहे, दडपण आहे आणि याशिवाय क्रिकेट नाही आहे, इतकंच म्हणणार. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झाले सन्मान्य जितू दादांचं, या ठिकाणी आगमन झालंय. जितू पॅकरचे सर्वा त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम दादा. त्यानंतर सन्माननीय नागेशजी अनंत पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. चला चला प्लीज प्लीज. 4 चेंडू 18 धावांची गरज. सुमितच्या बॅटमधून नक्कीच एक आपण षटकार पाहिलाय. गोलंदाज सचिन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. शॉर्ट बॉल पुल खेळायचा होता, बॅटचा टोल लागलाय आणि त्या ठिकाणी ती संधी होती यष्टीरक्षकाला मिस्टर मुकेश गावड यांना. ती संधी मात्र मुकेशने गमावले. कॅच ड्रॉप, सिंगल इथे मिळणार. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाले, मात्र लेफ्ट हँड बॅटर टीम कॅप्टन मिस्टर जितू त्या ठिकाणी स्ट्राईकवर आलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या 17 धावसंख्या झाली आहे ती तब्बल 44. 3 चेंडू 17 धावा. प्लीज मित्रांनो कोऑपरेट करा, इतकंच म्हणणार. कारण इथे आयोजक देखील आम्हाला वारंवार सूचना करतायत की जास्त वेळ जातोय, या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. क्रुशियल मुवमेंट आहे आम्हाला कळते मित्रांनो, मात्र थोडंसं वेळ देखील वाचवा आयोजक म्हणतायत. 3 चेंडू बाकी आहेत, अजूनही 17 धावांची गरज. ओ यावेळेस मला वाटते बॅटची एज लागून कदाचित चेंडू जो आहे तो मला डोक्यावर आदळला गेलाय. यस, बॅटला ब्रश करून चेंडू डोक्यावर आदळला गेलाय आणि अशा रीतीने आपण इथे पाहू शकाल की नक्कीच या मॅचवर पूर्णतः पकड निर्माण केलं आहे. दहिसर टीमनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 45. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू 16 धावा. यावेळेस देखील एक चांगला चेंडू.
आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे सुरुवात ज्याप्रमाणे केली होती समितनं, असं वाटलं होतं की जवळपास या 27 धावा कदाचित या 27 धाव्यांच्या जवळपास जुचेंद्र संघ पोहोचू शकेल अशा प्रकारे सुरुवात केली होती आणि कुठेतरी त्या आशा पल्लवित केल्या होत्या विजयाच्या. शेवटचा स्ट्रोक चांगला स्ट्रोक आहे, लॉफ्टेड खेळला गेलाय, वाईड स्ट्रॉंग ऑन डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि अशा रीतीनं या ठिकाणी दहिसर संघ विजयी झालाय. अभिनंदन दहिसर मास्टर्स. हार्ड लक अँड बॅड लक जुचंद्र टीम. मात्र एक चांगला क्रिकेटचा खेळ आपण दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार आदरणीय सन्माननीय जगदीशजी गरज साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं स्वागत आहे जगदीश सर आपलं. नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ 40+ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर जुने जाणते जाणकार व्यक्तिमत्व ज्यांना 40+चं क्रिकेट अगदी जवळून पाहिले, 40+च्या क्रिकेटचे ज्याने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मिस्टर CM म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. CMचा सन्मान करण्यात CM हे नाव लक्षात ठेवा, 40+ क्रिकेटच्या माध्यमातूनच हे नाव दादांना प्राप्त झाले CM म्हणून. त्यांचं देखील या